वाढत गेला की हे वर जातं. ठीक आहे. मग परत इथे म्हटलं आहे की नळीवर चिन्हांकित मापांवरून तापमान वाचता येतं. इथे हे जे आडव्या लाईन दिसत आहेत यावर अंक लिहिलेले असतात आणि त्यावरून आपण त्याचा माप घेऊ शकतो. तर याला साधारण तापमापी असं सांगितलं आहे. मग म्हटलं आहे वैद्यकीय तापमापी. वैद्यकीय म्हणजे आपल्या शरीराचे जे तापमान आपण मोजतो, आपल्याला किती ताप आला आहे आणि किती नाही आहे, आपलं शरीर गरम किती झालं आहे, त्यासाठी याचा वापर केला जातो. तर इथे तुम्हाला दिसत आहे यामध्ये शरीराचे जे तापमान आपण मानतो ते 37 डिग्री सेल्सिअस असं मानतो आणि त्यामध्ये किती प्रमाणचा इथे दिलेला आहे 35 डिग्री सेल्सिअस ते 42 एका शरीराची याचा मोजण्याचा आवाका याचा म्हणजे याची लिमिट सांगितलेली आहे. ठीक आहे. ताप आल्यावर घरी वापरली जाते याचा उपयोग आणि डिजिटल तापमापी द्रव प्रसरणा ऐवजी संवेदक सेन्सर वापरते. जसं याला सेन्सर यासाठी म्हटलं आहे की तोंडामध्ये किती ठेवल्यानंतर सेन्सर सारखं संवेदना इथे जो हे जे टोक दिसतंय तुम्हाला इथे सेन्सर म्हणून वापरलं जातं, संवेदक, ज्याच्याने तापमान किती आहे हे मोजण्यास मदत होते. तर याला काय म्हटलं आहे वैद्यकीय तापमापी. ठीक आहे. मग म्हटलं आहे प्रयोगशाळेतील तापमापी. जे आपण प्रयोग करतो किती तापमान आहे एका बाल्टीमध्ये किंवा काही आपण जे काही प्रयोगामध्ये वापरतो तर या प्रकारचं त्याचा बनावट असते. इथे बघा साधारण तापमापी प्रमाणेच ही असते याचा उपयोग आणि हे काचेची असते, ही सुद्धा तुटते. तर मोजण्याचा आवाका हिचा जास्तीत जास्त 110 डिग्री सेल्सिअस असते. आपण जो वैद्यकीय म्हटलं त्याचं किती म्हटलं 42. पण याचा किती आहे 110. आपण प्रयोगशाळेमध्ये वापरत आहोत तर आपण पाण्याचा 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत त्याचा आवाका मोजत असतो तर त्याचा 110 पर्यंत असतं. ठीक आहे. 40 डिग्री पासून ते 110 पर्यंत प्रयोगशास्त्रीय कामासाठी वापरली जाते. आणि हे जे आहे कमाल किमान तापमापी तर हे जसं तापमान विभाग खाते जे आपल्या न्यूज मध्ये सांगतात आजचे तापमान, तर हे जे तुम्हाला चित्रामध्ये जे दिसत आहे ऍक्च्युली असं नसतं, ते असं हातामध्ये पकडण्यासाठी असतं असं वरती. तर मला जे चित्र आहे आपल्या पुस्तकामध्ये जी दिलेली आहे ती खूप छोटी आहे तर म्हणून मी ठेवण्याचा प्रयत्न केला. तर हे जे असं दिसत आहे हा जो लाल भाग दिसत आहे हे वर जातं. ठीक आहे. हवामान विभाग, शेती इत्यादी भागामध्ये याचा वापर केला जातो. तर आपल्याला हेच पुस्तकामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही एकदा पुस्तक वाचलं तर तुम्हाला लक्षात येईल की नेमकं काय म्हणण्याचा प्रयत्न केला आहे. ठीक आहे. आता पुस्तकामध्ये परत एकदा एक नजर टाकूया की नेमकं तुम्हाला थोडं लक्षात राहील. तर बघा यांनी 14अ मधल्या ज्या आकृती आहेत या ज्या आकृती आहेत याच आकृती मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. ठीक आहे. तर यांनी म्हटलं आहे की एका तापमापीचे चित्र दाखवले आहे. तापमापीत एक काचेची अरुंद नळी असते जिच्या एका टोकाला फुगा असते. हे जे मी सांगितलं हे सारखंच आहे. तुम्ही एकदा वाचलं ना की तुमच्या कानावरून गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की आपण काय काय बोललो. ठीक आहे. तापमापी म्हणजे याबद्दल बोलत आहेत. त्याऐवजी आता अल्कोहोल वापरले जाते. नळीची उरलेली जागा निर्वांत असून नळीचे दुसरे टोक बंद केलेले असते याबद्दल म्हटलं आहे. परत मग त्यांनी म्हटलं वैद्यकीय तापमापी. बघा यांनी लिमिट सांगितलेली आहे सुमारे 35 डिग्री सेल्सिअस ते 42 पर्यंत याचे तापमान मोजता येतं याबद्दल बोलत आहे. आणि याला डिजिटल तापमापी म्हटलं आहे ज्यामधून आपण शरीराचे तापमान मोजतो. मग यामध्ये त्यांनी परत कशाबद्दल बोलले आहेत जे 110 डिग्री सेल्सिअस किंवा त्याहून कमी किंवा अधिक तापमान मोजता येतं तर हे आहे याबद्दल. हे जे दिसत आहे हे याबद्दल बोलले आहे.
ठीक आहे. तर बघा, हे जे सांगले म्हणजे इथे जे मी तुम्हाला चित्र दाखवले पीपीटीवर, ते सुद्धा तुम्ही एकदा बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल. हे एवढं पूर्ण वाचण्यापेक्षा ते तुम्ही बघितलं तर तुम्हाला सुटसुटीत समजेल आणि जास्त मदत होणार. ठीक आहे. इथे म्हटलं आहे की एखादी उष्ण वस्तू व थंड वस्तू एकमेकाच्या संपर्कात ठेवली असतात, त्या दोन्हीची उष्णतेची देवाणघेवाण होते. उष्ण वस्तू उष्णता देते व थंड वस्तू ती शोषते. यामुळे वस्तूचे तापमान कमी होते तर थंड वस्तूचे तापमान वाढते. अर्थात उष्ण वस्तूतील अणूची ऊर्जा कमी गतीज ऊर्जा कमी होते जाते, तर थंड वस्तूतील गतीज ऊर्जा वाढत जाते. एक स्थिती अशी येते की त्यावेळी दोन्ही अणूची सरासरी गतीज ऊर्जा समान होते, म्हणजेच त्यांचे तापमान देखील समान होते. तर हा जो भाग दाखवलेला आहे, हा जो पॅरा असं म्हणत आहे की समजा आपण एका साधारण पाण्यामध्ये गरम वस्तू ठेवली, तर गरम वस्तूची जी उष्णता आहे ती त्या थंड पाण्यामध्ये विलीन होते आणि त्याला एका समांतर तापमानावर आणण्याचा प्रयत्न करते, देवाणघेवाण होते. ठीक आहे. त्यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केलाय ते यासाठी, कारण त्यांनी समोर म्हटलं आहे की विशिष्ट उष्मा यासाठी म्हटलं आहे की जसं बर्फाचं तापमान कमी असते, तर त्याची स्वतःची उष्मा आहे, ती स्वतःची विशिष्ट. इथे जो विशिष्ट म्हटलं आहे, प्रत्येक पदार्थाची स्वतःची वेगळी वेगळी उष्मा आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर जसं आपण काय म्हणतात, स्टीलचा एक चम्मच घेतला आणि प्लास्टिकचा एक चम्मच घेतला, तर बघा त्याला आपण थोडं गरम पाण्यामध्ये ठेवलं तर जो स्टीलचा चम्मच आहे तो लवकर गरम होणार कम्पेअर टू प्लास्टिकचा चम्मच. कारण स्टील जे आहे ते लवकर उष्णता शोषते, लवकर गरम होते, तसंच लवकर थंड सुद्धा होतं. पण प्लास्टिक त्यानुसार होत नाही, त्याला वेळ लागतो आणि वेळेने सुद्धा तो थंड होतो. तर ही जी विशिष्ट उष्मा असते, प्रत्येकाची जी वेगळी वेगळी क्रिया असते उष्णता शोषण्याची किंवा त्यावर प्रक्रिया देण्याची, त्याचबद्दल आपण पाहणार आहोत. विशिष्ट उष्मा म्हणजे काय, तर एखादा पदार्थ आहे त्याची स्वतःची गुणधर्म, की तो किती प्रमाणात उष्णता शोषते आणि ते किती लवकर सोडते. तर जसं एखादा पाणी आहे, पाण्याचा गरम होण्याची जी प्रक्रिया आहे ही उशिरा होते. पाणी लवकर गरम होत नाही, मात्र ते लवकर थंड सुद्धा होत नाही. तर हे अवलंबून असतं. ठीक आहे. तर विशिष्ट उष्मा हेच सांगत आहे की एखादा ग्राम किंवा एखादा किलो पदार्थाचे तापमान 1 डिग्रीने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे विशिष्ट उष्मा, आणि हे प्रत्येक पदार्थाची वेगळी वेगळी असते. जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं की स्टीलचा चम्मच आणि प्लास्टिकचा चम्मच. तर यामध्ये उष्णता, मी म्हटलं की उष्णता काय असते, तर जे कण आहेत ते स्वतःच्या ठिकाणी हलतात आणि त्यांची संख्या, कणांची संख्या, यावरून आपण उष्णता काढतो, बरोबर, उष्मा काढतो. म्हणून जे स्टील आहे याचे जे कण आहेत हे गरम वस्तूमध्ये, गरम वस्तूच्या आवरणामध्ये आल्यानंतर लवकर त्यावर प्रक्रिया दाखवतात आणि लवकर गरम होतात. आणि याचा एकक त्यांनी काय दिलेला आहे, जूल. एसआय एकक दिलेला आहे जूल मध्ये, आणि सीजीएस मध्ये काय म्हटलं, कॅलरी. तर हे सेम उष्णता सारखंच आहे याला, पण याला जसं आता आपण असं म्हणत आहोत की विशिष्ट उष्मा असं म्हणत आहोत, तर ही वेगळ्या वेगळ्या वस्तूची वेगळी वेगळी आहे. तर पुस्तकामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे की कोणत्या वस्तूची किती विशिष्ट उष्मा आहे आणि त्याचे आपल्याला आराखडा दिलेला आहे. तर हे सोडवण्यासाठी त्यांनी म्हटलं की विशिष्ट उष्माला त्यांनी कशामध्ये मांडलं आहे, क्यू.
क्यू हीट, आणि एम जी म्हटलं आहे त्यांनी वस्तुमान घेतलं आहे. वस्तुमान म्हणजे जसं आपण एखाद्या कपामध्ये पण काय ठेवलं आहे, चम्मच ठेवला, एखाद्या भांड्यामध्ये आपण थंड पाणी घेतलं आणि त्यामध्ये आपण चम्मच टाकला, ठीक आहे. तर आता त्या चम्मचची ऊर्जा उष्णता किती आहे, आधी किती होती, हे काढत आहोत आपण. तर त्यासाठी एक फॉर्म्युला ठेवण्यात आलेला आहे आणि तो फॉर्म्युला इथे मांडलेला आहे, ठीक आहे. पुस्तकामध्ये पण हेच दिलेलं आहे की, आणि हा जो फॉर्म्युला आहे टी एफ मायनस टी आय, तर याचा अर्थ असा, टी आय म्हणजे इनिशियल म्हणजे सुरुवातीची त्याची स्थिती, आय म्हणजे इनिशियल होतं, आणि एफ म्हणजे फायनल. तर फायनल म्हणजे त्याची शेवटची, जसं आपण चम्मच ठेवण्याच्या अगोदर त्याची स्थिती काय होती आणि ठेवल्यानंतर त्याची काय, त्याच्या टेम्परेचर मध्ये, त्याच्या तापमानामध्ये काय बदल आला हे पाहण्यासाठी हा फॉर्म्युला आहे. तर आपल्या पुस्तकामध्ये ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे, पाहूया आपण. बघा, पदार्थाचा विशिष्ट उष्मा हा एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 अंशाने वाढवण्यासाठी लागणारी उष्मा असते. जसं मी काय म्हटलं आहे त्यामध्ये, की एखाद्या ग्रामची किंवा एखाद्या पदार्थ घेतला, तर तो एक ग्राम घेतला आणि त्याला 1 डिग्री सेल्सिअसने त्याचे जे तापमान आहे वाढवायचं आहे. समजा 1 ग्रामचा जो तापमान आहे हा 20 डिग्री सेल्सिअस आहे, आणि आता त्याचं मला तापमान 1 डिग्री सेल्सिअसने वाढवायचं आहे. तर मी त्याला किती उष्णता देणार, 1 जूल. त्याला 1 जूल उष्णता देणार, तर ते 1 ग्रामवर त्याचा बदल होईल 1 डिग्री सेल्सिअसने, आणि याला आपण डिनोट कशाने करतो, सी ने करतो, ठीक आहे. तर या चिन्ह सी या चिन्हाने दर्शवितात. एसआय मध्ये याला म्हणतात जूल, आणि सीजीएस मध्ये काय म्हणतात त्याला, कॅलरी. विशिष्ट उष्मा सी व वस्तुमान एम असलेल्या वस्तूचे तापमान टी पासून टी एफ पर्यंत, हा जो T1 आहे, तुम्ही याला पुस्तकाच्या बाजूला अंडरलाईन करून ठेवा किंवा नोट करून ठेवा. हा जो TI म्हटला आहे, ही सुरुवातीची स्थिती आहे. म्हणजे आपण ठेवत आहोत एखादा तापमान आपण मोजत आहोत, आता बदल होण्याचा आहे, बदल होण्या अगोदरची जी स्थिती आहे त्याला TI असं म्हटलं आहे. आणि बदल झाल्यानंतर एफ म्हणजे फायनल, इथे असं मांडलेलं आहे, एफ पर्यंत वाढवायचे असल्यास त्याला क्यू ऊर्जा द्यावी लागेल. ती वस्तूचे तापमान विशिष्ट उष्मा व तापमान वाढीवर अवलंबून असते. तर हे जे सूत्र आहे हे बघा, इथे तुम्ही हवं असल्यास इथे लिहून ठेवा, याला असं ॲरो द्या, असं ॲरो द्या, आणि इथे लिहून ठेवा की हे जे फायनल आहे हे काय आहे, एफ फायनल. बदल झालेला आहे, तापमानामध्ये बदल झालेला आहे, आणि हा जो बदल आहे सहसा याला डेल्टा टी, जसं समोर आपल्याला उदाहरण आहेत, उदाहरणामध्ये पण दिलेलं जाणार की डेल्टा टी, ट्रँगल म्हणजे तापमानातील बदल, चेंज, त्याला ट्रँगल, त्याला डेल्टा असं म्हणतात, त्यांना डिनोट करतात. पण सध्या तरी इथे फक्त एवढं दिलेलं आहे. आणि बघा, यांनी पदार्थ दिले आहेत आणि त्याची विशिष्ट उष्मा इथे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मांडलेली आहे. तर तुम्हाला दिसत असेल की पाणी आणि हायड्रोजन यांची उष्मा जी आहे, विशिष्ट उष्मा, स्पेसिफिक हीट, ही सर्वात जास्त असते. तर याचं उदाहरण म्हणजे तुम्हाला लक्षात राहील तर बघा, की जे समुद्र असते, समुद्रावर ज्यावेळेस आपल्या वातावरणामध्ये जी थंडी असते ना, आपल्याला थंडी वाजत असते, त्यावेळी समुद्राचा जो पाणी असतं हा गरम असते, आणि गरमीच्या वेळामध्ये समुद्राचा जो पाणी असते तो थंड असते. का बरं? तर मी म्हंटल की
पाणी लवकर गरम होत नाही आणि लवकर थंडही होत नाही, कारण तो जेवढा वेळ घेतो गरम होण्यासाठी तेवढाच वेळ तो थंड होण्यासाठी सुद्धा घेतो. नेहमी लक्षात ठेवायचं. म्हणून त्याची जी विशिष्ट उष्मा आहे ती जास्त आहे. ठीक आहे. जसं तांबे वगैरे आपल्याला समोर एक कृती आहे दिलेली, तर हे लवकर गरम होतं. तर नंतर आपल्याला दिलेलं आहे कॅलरी मापी. तर हे कशाकरता आपण वापरली जाते ही? उष्णता मोजण्याकरिता. आता आपण तापमान मोजत होतो, तर आता कशामध्ये मोजतो आपण उष्णता? कॅलरी मॅपिंगमध्ये उष्णता मोजत आहोत. ठीक आहे. तर त्याबद्दल पण आपल्याला पुस्तकामध्ये दिलेलं आहे, ते मी परत एकदा पाहू. तर ही जी कॅलरी मापी आहे ही काय आहे? बघा, ही अशा प्रकारची असते कॅलरी मापी. हे सुद्धा जी उष्णता आहे ही मोजण्यासाठी वापरली जाते आणि ही आपण सहसा जे प्रॅक्टिकल्स होतात त्या लॅबमध्ये वगैरे याचा वापर केला जातो. आणि ही अशा प्रकारे दिसते आणि आपल्याला पुस्तकामध्ये याबद्दल काय काय आहे याची आकृती मांडा, किंवा ह्याला तुम्हाला लक्षात ठेवायचं, एक दोनदा तुम्ही काढून बघितलं पुस्तकावर तर तुम्हाला लक्षात येईल. आणि हे अगदी सोपं आहे बघा. आणि काय म्हटलं आहे की हे जे आहे भांडे, हे बाहेरील भांडे आणि हे आतील भांडे, म्हणजे आपण उष्णता मोजत आहोत तर किती उष्ण आहे ते मोजण्यासाठी झाकून ठेवावं लागेल. झाकण, उष्णरोधक झाकण हे आहे, लीड सारखं काम करतं एक. आणि हे स्टरर म्हणजे हे ढवळण्यासाठी कांडी. समजा आपण वरून एखादी थंड वस्तू किंवा गरम वस्तू घालत आहोत तर त्यासाठी ढवळण्यासाठी ही कांडी वापरली जाते. आणि तापमापी, ज्यामधून आपण काय मोजणार? तापमान, टेम्परेचर मोजणार आतमधलं. आणि इथे जी आहे ही जी हवेची पोकळी म्हणत आहे ही यासाठी की म्हणजे जो तापमान बदल होत आहे, जसं हवा, समजा आपण थंड पाणी घालत आहोत किंवा गरम पाणी घालत आहोत, गरम पाण्यामध्ये थंड पाणी किंवा थंड पाण्यामध्ये गरम पाणी घालत आहोत, तर किती बदल झाला, कुठे बदल झाला यासाठी एक जागा हवी असेल ना आपल्याला. म्हणून ही पोकळी ठेवण्यात आलेली आहे. आणि उष्णरोधक कडे ही जी उष्णता आहे ही बाहेर न जाण्यासाठी त्याला कडेकोटपणे बंद करण्याचा प्रयत्न केला आहे. ठीक आहे. तर हे आहे कॅलरीमीटर. वस्तूमध्ये असलेली उष्णता मोजण्यासाठी कॅलरी मापी वापरतात. ठीक आहे. तर हे याचा मुख्य कल्पना म्हणजे आपण पुस्तकामध्ये वाचू, पण याचं सांगण्याचा मोठा मोठा उद्देश असा की जी एखादी वस्तू आहे तिची उष्णता ही काढायची असेल तर कॅलरी मापीने घेतलेली उष्णता, जसं मी म्हटलं की त्याची जी खाली जागा ठेवण्यात आलेली आहे त्यामध्ये जो अदल बदल झाला आहे, थंड पाण्यातील गरम पाणी आणि गरम पाण्यातील जो थंड पाणी, त्यामध्ये जो अदल बदल झाला आहे ती उष्णता आणि पाणी, तर याला आपण मोजतो आणि ते त्या एक्सपेरिमेंट वरून, या कृतीवरून आपल्याला समजतं. आणि इथे परत एक सांगण्यासारखं म्हणजे ऊर्जा नष्ट होत नाही, फक्त ती एका वस्तूपासून दुसऱ्याकडे जाते. हे यासाठी, कारण आपण पण बघितलं आहे की समजा लाकूड जळत आहे तर आपल्याला उष्ण गरम मिळत आहे. लाकूड जळला, त्यामधून कोळसा वाचत आहे. कोळसाला सुद्धा आपण वापरतो, इस्त्रीमध्ये लावतो किंवा परत त्याला हात शेकण्यासाठी वगैरे आपण त्याचा वापर करतो. समजा जी उष्णता आहे ही बाहेर जात आहे, हवा गरम होत आहे, ती सुद्धा आपल्या कामात येत आहे. गरम हवा वर जाते. तर उष्णता जी आहे, ऊर्जा जी आहे, ऊर्जा जी सूर्यापासून मिळत आहे किंवा लाकडापासून जी ऊर्जा मिळत आहे ही नष्ट न होता कुठे ना कुठे कामात येतं. समजा आपण भाजीपाला खात आहोत, भाजीपाल्यापासून आपल्याला जी ऊर्जा मिळत आहे आपल्या शरीरामध्ये जात आहे, आपण त्या ऊर्जेचा वापर करत आहोत. तर ही जी ऊर्जा आहे ही एकापासून दुसऱ्याकडे जाते, नष्ट होत नाही. उपयोग याचा सांगण्याचा
की वेगवेगळ्या पदार्थाचा विशिष्ट उष्मा शोधण्यासाठी कॅलरी मापीचा उपयोग केला जातो आणि रासायनिक व भौतिक प्रक्रियेमध्ये बाहेर पडणारी किंवा शोधली जाणारी उष्णता मोजण्यासाठी. इथे जो रासायनिक प्रक्रिया आणि भौतिक प्रक्रिया हे जे म्हटलं आहे, तर जसं आपण पाणी घातलं किंवा एखादं गरम घातलं, गरम पाण्यामध्ये थंड स्टीलचा चम्मच घातला तर काय होणार? थंड जो स्टीलचा चम्मच आहे ती पाण्यामधली जी उष्णता आहे ती शोषून घेणार. हा जो बदल आहे, उष्णतेमध्ये होणारा जो बदल आहे, यासाठी हा मोजण्यासाठी या कॅलरी मापीचा उपयोग केला जातो. तर तिथे जाण्या अगोदर मला सगळ्यात अगोदर हे जे अर्थ आहेत हे MC, कारण पुस्तकामध्ये जे तुम्हाला दिलेलं आहे आपण एकदा पाहूया. म्हणजे मला हे का बरं सांगण्यासारखं वाटतंय असं मी तुम्हाला सांगते. तर इथे जे दिलेले आहेत हे जे शब्द आहेत, हे MC, T1 आणि MW हे जे शब्द आहेत हे शॉर्ट फॉर्म मध्ये दिलेले आहेत, पण याला एक्सप्लेन करण्यासाठी म्हणून मी मराठीमध्ये आणि इंग्लिश दोन्ही मध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून तुम्हाला हा W का बरं ठेवला आहे किंवा 1 O हे का बरं ठेवलं आहे तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, तर आपण पाहूया काय म्हणत आहे कॅलरी मापी. आपण पाहिले की वस्तूचे तापमान मोजण्यासाठी तापमापी वापरले जाते. वस्तूतील उष्णता मोजण्यासाठी कॅलरी मापी हे उपकरण वापरले जातं. त्याला अंडरलाईन करून ठेवा. ठीक आहे, या उपकरणाद्वारे एखाद्या रासायनिक किंवा भौतिक प्रक्रियेमध्ये बाहेर पडणाऱ्या किंवा शोषित होणाऱ्या उष्णतेचे मापन आपण करू शकतो. हे त्याचे काय आहे? उपयोग आहे. आपण त्याचा फायदा करून घेतो. आणि कृती जे मी तुम्हाला आकृती दाखवली आहे त्यामध्ये काय काय दाखवलं आहे? एखादा थर्मास फ्लास्क प्रमाणेच आत व बाहेरील अशी दोन्ही भांडी असतात. तुम्ही थर्मास फ्लास्क बघितला आहे का? एक साधी स्टीलची बॉटल असते आणि आतमध्ये गरम चहा ठेवतो किंवा गरम पाणी ठेवतो, थर्मास फ्लास्क. तर ही जी आकृती आहे, ही जी आकृती ती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे थर्मास फ्लास्क सारखं, म्हणजे बाहेरची हवा आतमध्ये न येण्यासाठी जे भांडे बनवलेले आहे त्याला थर्मास फ्लास्क असं म्हणतात. तर ते त्यासारखं त्यांनी कम्पेअर केलेलं आहे. ठीक आहे, ज्यामुळे आतील भांड्यात ठेवलेली वस्तूची उष्णता आतून बाहेर जाऊ शकत नाही, तसेच उष्णता बाहेरून आत देखील येऊ शकत नाही. म्हणजेच आतील भांडे व त्यातील वस्तू सभोवतालपासून औष्णिक दृष्ट्या अलिप्त ठेवल्या जात आहेत. औष्णिक दृष्ट्या म्हणजे त्याच्यामधली जी ऊर्जा आहे, औष्णिक उष्णता, त्यामध्ये फेरबदल न होण्यासाठी जी प्रक्रिया वापरली जात आहे त्याला असं म्हणण्याचा प्रयत्न आहे. आणि हे भांडे तांब्याचे असते. तर तांबाच का बरं घेतला आहे? तर बघा, तांबा जो आहे तुम्ही बघितलं असेल, जी विद्युत आहे त्यासाठी पण तांब्याचे तार वापरले जातात. कारण हा जो तांबा आहे ना, हा प्रवाह, याच्यामधून जो प्रवाह आहे हा असा नसते. सगळ्या जे स्टील किंवा म्हणा किंवा प्लास्टिक म्हणा, या सगळ्या पदार्थांपेक्षा तांबा यामधून जो प्रवाह होतो हा व्यवस्थितरित्या होतो आणि सगळ्यात जास्त होतो. आणि हे स्वस्त सुद्धा असतं, म्हणून तांब्याचा सगळ्यात जास्त वापर केला जातो. तर यात तापमान मोजण्यासाठी एक तापमापी व द्रव ढवळण्यासाठी एक कांडी बसवलेली असते. कॅलरी मापीत एका स्थिर तापमानाचे पाणी ठेवलेले असते, म्हणजेच पाण्याचे व आतील पाण्याचे तापमान समान असते. पाण्याचे व आतील भांड्यातील पाण्याचे तापमान हे समान असते. त्यात एखादी उष्ण वस्तू टाकल्यास ती वस्तू, जसं एखादी उष्ण वस्तू म्हटलं तर आपण चम्मच घेऊया आणि तो खूप गरम आहे, किंवा चम्मच किंवा लोखंडाचं रॉड घेऊया असं म्हणू आपण. तर ती गरम आहे आणि ती आतील भांडे यात उष्णतेची देवाणघेवाण होते, या गरम वस्तूची आणि आतमध्ये जे पाणी आहे त्याची देवाणघेवाण होत आहे. त्यामुळे त्याचे तापमान समान होते. आणि तापमानाचं आपण बघितलं, तापमान हे उंच तापमानापासून कमी तापमानाकडे वाहते. सगळ्यांना माहिती आहे, जास्त तापमान असल्यास कमी तापमानाकडे जाण्याचा त्याचा गुणधर्म आहे. तर पाणी व आतील भांडे यात उष्णतेची देवाणघेवाण होते,
त्यामुळे त्यांचे तापमान समान होते. कॅलरी मापीतील आतील भांडे व त्यातील पदार्थ सभोवतालच्या इतर सर्व पदार्थापासून वातावरणापासून औष्णिक दृष्ट्या अलिप्त ठेवलेले असल्याने उष्ण वस्तूने दिलेली एकूण उष्णता व पाण्याने कॅलरी मापीने ग्रहण केलेली एकूण उष्णता ही समान असते. काय म्हटलं आहे? उष्ण वस्तूने दिलेली एकूण उष्णता व पाण्याने कॅलरी मापीने ग्रहण केलेली एकूण उष्णता ही समान असते. जी उष्णता पाण्याने एकूण जी उष्णता आहे पाण्याने दिलेली ती काय असते? समान असते. याचप्रमाणे आपण कॅलरी मापीत उष्ण वस्तूच्या ऐवजी थंड वस्तू टाकली असता ती वस्तू पाण्यातून उष्णता ग्रहण करेल. समजा आपण जास्त थंड असलेली वस्तू टाकली तर ती काय करेल? नक्की ते त्यामध्ये जी काही टेम्परेचर आहे, जो काही तापमान आहे तो आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करेल आणि समान तापमान आणण्याचा प्रयत्न करेल. ती वस्तू पाण्यातून उष्णता ग्रहण करेल व तिचे तापमान वाढेल. पाण्यातील व कॅलरी मापीतील उष्णता कमी होईल व त्याचे तापमान कमी होईल. हे त्यामध्ये अदल बदल करण्यासाठी तत्पर असतं तापमान, कमी कडून जास्त कडे. आणि समजा खूपच कमी असेल, जसं आपण हातामध्ये बर्फाचा गोळा ठेवला तर तो आपल्या तापमानाच्या स्थितीमध्ये येण्यासाठी प्रयत्न करून तो पाण्यामध्ये रूपांतरित होतो. त्यासारखं जे थंड वस्तू असते ते साधारण तापमानामध्ये येण्याचा प्रयत्न करून ती सुद्धा तापमान आपलं समांतर करण्यासाठी तत्पर असते. आता समजा, हे जे समजा जे म्हणत आहे हे यांनी हा इक्वेशन आणण्यासाठी त्यांनी वापरलेला आहे. तर इथे बघा, फक्त एवढं समजा, एवढं लक्षात ठेवा की हे काय आहे, तर म्हणजे ह्याचे जे वापर करत आहोत तर हे काय आहे, तर वस्तूचा विशिष्ट उष्मा, म्हणजे हा जो आपण म्हणत आहोत हा ही वस्तूची उष्मा, म्हणजे आपण जे ऍड करत आहोत ना, वरतून जी घालत आहोत ही वस्तूची विशिष्ट उष्मा, आणि याला त्यांनी डब्ल्यू असं नाव दिलेलं आहे, पण त्याला काय म्हणतात हे त्यांनी सांगितलेलं नाही आहे. तर स्पेसिफिक हीट ऑफ द ऑब्जेक्ट म्हणून त्यांनी त्याला ते नाव दिलेलं आहे. जे डब्ल्यू म्हटलं आहे हीट, हे जे क्यू आहे हे, ठीक आहे. आणि हे जे आहे सी, ह्याला काय म्हटलं आहे? स्पेसिफिक हीट ऑफ कॅलरीमीटर मटेरियल. तर हे कॅलरी मापीच्या भांड्याचे विशिष्ट उष्मा आहे. हे थोडं समजण्यासाठी तुम्हाला हे लिहून ठेवावं लागेल की हे नेमकं काय आहे, काय म्हणत आहे. त्यासाठी आपण वाचूया. तर बघा, त्यांनी म्हटलं की समजा कॅलरी मापीच्या आतील भांड्याचे वस्तुमान MC आहे. आणि MC म्हणजे काय आहे? कॅलरी मापीच्या आतील भांड्याचे वस्तुमान म्हणजे मास, वस्तुमान. मास म्हणजे वस्तुमान होतं. युजली आपण कॉपर जे वापरतो भांड्याचे जे वस्तुमान आहे हे त्यांनी त्याला डिनोट केलं आहे मास M, वस्तुमान. इंग्लिश मध्ये याला M म्हणतात, वस्तुमान C, ठीक आहे. आणि C त्यांनी म्हटलं तर कॉपर आहे ते कॅलरीमीटर कंटेनर. मग परत त्यांनी म्हटलं आहे की हे जे T1 आहे, तर हे जे T1 आहे हे सुरुवातीचे तापमान आहे, TI. तर T1 नाही आहे, TI आहे. आणि I त्यांनी वापरला आहे इनिशियल टेम्परेचर. इनिशियल म्हणजे काय होतं? सुरुवात. आपण म्हणतो ना माझं इनिशियल म्हणजे आपण सुरुवात म्हटलं की माझं नाव प्रेरणा आहे तर माझं इनिशियल काय राहणार? P. त्यासारखं लक्ष ठेवायचं, I इनिशियल, आणि त्यांनी त्याला पाणीचे कॅलरी मापीचे सुरुवातीचे तापमान ते मोजण्यासाठी TI त्यांनी याला ठेवलेलं आहे. आता ते म्हणतात की त्यात भरलेल्या पाण्याचे वस्तुमान किती आहे? MW. तर MW जे आहे हे पाण्याचे वस्तुमान आहे. पाणी म्हणजे आपण जे कॅलरीमीटर मध्ये जे पाणी ठेवत आहोत, जे आपण दाखवलं होतं, जे इथे बघा हे जे दिसतंय ना, ह्याचे तापमान, याचे जे मास आहे, वस्तुमान आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यासाठी त्यांनी काय म्हटलं आहे?
डब्ल्यू मास, वस्तुमान. ठीक आहे. मग आता म्हणत आहे की पाण्याचे तापमान कॅलरी मापीच्या तापमाना एवढेच म्हणजे TI राहील, सुरुवातीचे आहे. तर त्यात आपण MO लिहून ठेवा, सगळे लिहून ठेवा. मी PPT दाखवते, ते सुद्धा तुम्ही त्याला नोट करून ठेवा की याला नेमकं MO ला काय म्हटलं आहे. जे आपण वरून एखादी वस्तू टाकली, ऑब्जेक्ट म्हटलाय, MO जो आहे ओ, जसं आपण एखादा प्रयोग करत आहोत तर त्यामध्ये वापरणारी जी वस्तू आहे त्याला ऑब्जेक्ट असं म्हणतात. जसा मी तुम्हाला सुरुवातीला बघा बॉल दाखवायची, पेन दाखवायची, तर मी तुम्हाला काही दाखवत आहे, मी तुम्हाला काही वस्तू दाखवत आहे आणि त्याला म्हणतात ऑब्जेक्ट. म्हणून त्यांनी ओ हा शब्द लिहिलेला आहे. ठीक आहे. आपण त्यात काय त्यात आपण MO वस्तुमान व TO तापमान असलेली वस्तू टाकली तर या वस्तूचे तापमान, या वस्तूचे वस्तुमान किती आहे, MO आहे, आणि या वस्तूचे तापमान किती आहे, TO टाकली. तर त्यात या एवढ्या 4 लाईन वरून काय समजत आहे, तर आपण कॅलरीमीटर भांड्यामध्ये काय आहे, पाणी आहे आणि त्याचे तापमान किती आहे, T1 आहे. मग त्यामध्ये आपण एक वस्तू घातली आहे जिचे तापमान TO आहे आणि त्याचे वस्तुमान आहे MO. ठीक आहे, एवढं इथे आहे. मग म्हणत आहे की हे जे तापमान आहे वस्तूचे, हे TI पेक्षा अधिक असल्यामुळे ती वस्तू उष्णता पाण्याला व कॅलरी मापीला देईल व लवकरच तिन्हीचे तापमान समान होईल. तर जे आपण वस्तू एक वेगळी घालत आहोत, ऑब्जेक्ट जे म्हटलं आपण वस्तू, तर याचे तापमान जास्त आहे. तर तापमान जास्त आहे तर ते कमी होण्यासाठी प्रयत्न करेल आणि आपले तापमान कमी करेल. तर आता हे जे तापमान आहे हे कुणाला देणार, तिथे असलेल्या पाण्याला देणार. ठीक आहे. मग आता म्हणत आहे की या अंतिम तापमानास आपण TF म्हणूया आणि इथे हा जो TF आहे त्याला यांनी F म्हणजे काय होतं, फायनल. इनिशियल म्हणजे सुरुवात आणि फायनल म्हणजे F. इनिशियल I आणि F लिहून ठेवा. T1 TI इक्वल्स टू इनिशियल म्हणजे सुरुवात आणि TF म्हणजे शेवट, फायनल. ठीक आहे. म्हणजे तुम्ही परत एकदा वाचताना, हा एक्सपेरिमेंट वाचताना, हा प्रयोग वाचताना तुम्हाला लक्षात राहील. तर इथे असं म्हटलं आहे की हा जो तापमान आहे हा फायनल जो तापमान आहे, आता वस्तू घातल्यानंतर जो तापमान बदल झाला आहे, या बदलानंतर जो तापमान आला आहे TF, त्याला त्यांनी डिनोट केला आहे वस्तूने दिलेली उष्णता QO. उष्णतेला त्यांनी इथे डिनोट केला आहे QO. ठीक आहे. तर हा जो QO आहे ही वस्तूने दिलेली उष्णता आहे आणि हे आपण इथे काढत आहोत. तर आपण वस्तूने दिलेली उष्णता म्हणजे काय पाहत आहोत, वेगळ्या वेगळ्या वस्तूची वेगळी वेगळी उष्णता असते, ते पाहत आहोत आपण. तर वेगळ्या वेगळ्या वस्तूची काय काय स्पेसिफिक उष्णता असते ते आपण यामधून काढू शकतो. ही पाण्याने ग्रहण केलेली उष्णता QW व कॅलरी मापीने ग्रहण केलेल्या उष्णता QC यांची बेरीज असेल. हे समीकरण आपण पुढील प्रमाणे लिहू शकतो. बघा, हे समीकरण हे यानुसार आपण काढू शकतो एखाद्या वस्तूची उष्णता. आता वर पाहिल्याप्रमाणे QO ऑब्जेक्टची उष्णता, हे QW QC हे वस्तुमान, तापमानातील बदल म्हणजे डेल्टा T, आणि डेल्टा T हे जे आहे याला अंडरलाईन करून ठेवा तुमच्याकडे. हे जे ट्रायंगल आहे, हे जे ट्रायंगल म्हणजे काय आहे, तापमानातील बदल म्हणजे सुरुवातीला काय होतं आणि आता काय आहे. आपण तापमानातील जे बदल पाहत आहोत ते दर्शवतं हे डेल्टा ट्रायंगल तापमान T. ठीक आहे. त्याला वाचताना काय वाचायचं, डेल्टा T. व पदार्थाचा विशिष्ट उष्मा यावर अवलंबून असते.
कॅलरी मापीच्या पदार्थाचा, पाण्याचा व गरम वस्तूच्या पदार्थाचा विशिष्ट उष्मा क्रमशः QC, QW व CO असल्यास सूत्र 3 वापरून आपण हे काढू शकतो. त्या अगोदर हे एवढं किचकट अगोदर मी तुम्हाला हे दाखवू इच्छिते की नेमकं तुम्हाला हे लक्षात राहील. हे बघा, हे जे मिनिंग आहेत, हे जे अर्थ आहेत, मी इंग्लिश मध्ये पण ठेवल्यात, मराठीमध्ये पण ठेवले आहे की त्याचा नेमकं काय अर्थ होत आहे. तर हे जे MC जे आहे, कॅलरी मापीच्या आतील भांड्याचे वस्तुमान, MC कॅलरी मापी, MW वस्तू पाण्याचे वस्तुमान, MO बघा हे ऑब्जेक्ट, पाणी कॅलरी मापीचे सुरुवातीचे तापमान इनिशियल, TO वस्तूचे सुरुवातीचे तापमान ऑब्जेक्ट इनिशियल टेम्परेचर, TF शेवटी मिळालेले तापमान आपण जे काढत आहोत, जे बदल होत आहे ते आपण मोजत आहोत, TF असं आपण दर्शवित आहोत. आणि कॅलरी मापीच्या भांड्याचे विशिष्ट उष्मा स्पेसिफिक हीट, जे म्हटलं सगळ्यांची वेगळी वेगळी हीट असते, नंबर असतात त्याचे ते, आणि पाण्याचा विशिष्ट उष्मा CW आणि C वस्तूचा विशिष्ट उष्मा, हे पाण्याचा विशिष्ट उष्मा म्हणजे वॉटर बघा हे W, आणि हे कशाबद्दल आहे, हे एखाद्या वस्तूबद्दल आहे O. ठीक आहे, हे थोडं तुम्हाला स्वतः लक्षात ठेवावं लागेल, कारण यानंतर जे इक्वेशन आहे हे तुम्हाला समजण्यासाठी, आणि हे एकमेकाला अवलंबून आहे. अवलंबून म्हणजे बघा, जसं इथं म्हटलं आहे, तुम्ही एकदा समजून घेतलं तर तुम्हाला लक्षात राहील. अवलंबून म्हणजे जसं यांनी म्हटलं की हा जो मास आहे, मास ऑफ ऑब्जेक्ट इंटू डेल्टा T, मास ऑफ चेंज इन टेम्परेचर ऑफ ऑब्जेक्ट, आणि हे कॅलरीमीटर ऑफ ऑब्जेक्ट. तर हे जे स्पेसिफिक हीट ऑफ ऑब्जेक्ट, स्पेसिफिक हीट ऑफ ऑब्जेक्ट हे जे आहे, यामध्ये जो मल्टिप्लिकेशन जे दिलेलं आहे हे सेम तुम्हाला याचं इथे या फॉर्म्युलावरून मला मिळेल. ठीक आहे, आणि हा जो चेंज आहे डेल्टा T, हा जो चेंज आहे त्यांनी हा इथे सोडवून दिला आहे. हा जो डेल्टा TO आहे हा इथे जो मांडला आहे, याचं त्यांनी स्पेसिफिकेशन इथे दिलेला आहे. इथे हा जो डेल्टा T चेंज इन टेम्परेचर हा जो इथे ठेवला आहे, इथे सोडवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर यामध्ये सूत्रासारखंच त्यांनी वापर केलेला आहे. सूत्र इथे जे दिलेलं आहे त्यानुसार. ठीक आहे, समजा तुम्हाला हे एवढं समजलं असेल एक हे, तर तुम्हाला हे समजण्यासाठी आसान जाईल. ठीक आहे, सर्व तापमानाचे व वस्तुमानाचे मापन आपण करू शकतो. तसेच पाण्याचा व कॅलरी मापीचा म्हणजे तांब्याचा विशिष्ट उष्मा माहित असल्यास वस्तूच्या पदार्थाचा विशिष्ट उष्मा आपण सूत्र 5 प्रमाणे काढू शकतो. याबद्दल अधिक खोलात आपण पुढील इयत्तेनंतर शिकणार आहोत. सध्या पुरतं तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की हा फॉर्म्युला, हा सूत्र वापरला जातो. तर इथे तुम्हाला हे जे उदाहरणं दिलेली आहेत, तुम्हाला आधी हे सांगा की एवढं समजलंय का? याबद्दल परत काही प्रश्न असल्यास काही विचारू शकता. नाही समजलं असेल, कारण जे डेल्टा T वगैरे जे म्हणत आहे आपण, तर हे तापमानातील बदल सरळ फक्त तुमच्या डोक्यामध्ये असू द्या की आपण तापमान आणि उष्णता यांचे आपण मोजमाप करत आहोत. तर उष्णता मोजण्यासाठी आपण फक्त जे वस्तूमधील जे तापमानात बदल होत आहे ते मोजून आपण उष्णता मोजत आहोत सध्या तरी. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि जे पुस्तकामध्ये जे तुम्हाला सूत्र दिलेलं आहे, तो सूत्र मी तुम्हाला PPT मध्ये तुम्हाला शेअर करणार. तर त्यामध्ये जे स्पेसिफिकेशन आणि एक्सप्लेनेशन मी दिलेलं आहे ते तुम्ही समजा एकदा वाचलं तर तुम्हाला ते समजण्यासाठी आसान जाईल. पुरेसं राहील ते, तेवढं तुम्ही बघितलं तरी.
तर हे जे एक उदाहरण आहे, आपण एक उदाहरण पाहूया, ठीक आहे. त्या तापमानाबद्दल आपण परवाच्या कालच्या क्लासमध्ये जे बघितलं त्याबद्दल पाहूया. इथे तापमानाबद्दल आहे की हे जे तापमान सेल्सिअस, फेरेट हे तापमान सेल्सिअस व केल्विन या एकांकात किती असेल हे आपल्याला काढायचं आहे. हे न्यूमेरिकल उदाहरणासारखं तुम्हाला दिलेलं आहे आणि हे आपल्याला काढायचं आहे. तर मी जसं तुम्हाला म्हटलं होतं की हे जे फेरेट आणि हे जे यांचे केल्विन, सेल्सिअस याचे जे वेगळे वेगळे जे तुम्हाला सांगितलं आहे ते तुम्हाला दाखवण्यासाठी, म्हणजे यांचे जे फेरेट, सेल्सिअस, केल्विन यांचं कशामध्ये ठेवलेलं जातं बघा, या फॉर्म्युलामध्ये. हा फॉर्म्युलामध्ये याला ठेवलं जातं. तर हेच हा जो सूत्र आहे याला तिथे मांडून आणि एक उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी त्यांना विचारलं आहे काय, तर एकांकात केल्विन किती असेल. फॅरेनहाइट मधील तापमान F=68 असतं. तर त्यांनी दिलेलं आहे आणि सेल्सिअस मधील तापमान C मधील आपल्याला काढायचं आहे. तर त्यांनी सूत्रामध्ये ठेवल्याप्रमाणे इथे बघा सूत्र ठेवलं आहे त्यांनी सेम, आणि फेरेट आपल्याला काय दिलेलं आहे, 68 दिला आहे. तर त्यांनी इथे ठेवलं, त्यांनी संख्या इथे ठेवली. मग यांनी याला सॉल्व्ह केला आणि जो काही उत्तर आलेलं आहे त्यामध्ये त्यांनी C ला बाजूला घेतला आणि ह्याचे जे मांडून सूत्र त्यांनी 20 डिग्री सेल्सिअस हे काढलं आहे आणि त्यानुसार सेल्सिअस जसं यांनी सूत्र 2 मध्ये जे दाखवलं आहे यासाठी, जसं एक मिनिट आपल्या पीपीटी मध्ये जे मी तुम्हाला दाखवलं होतं की याच्यामध्ये जे फेरबदल होतात, तर बघा हे जे सेल्सिअस आणि ह्यांच्यामध्ये जे फेरबदल होतात, शास्त्रामध्ये जे वापरल्या जाणारे वगैरे जे फेरबदल होतात, पाणी कशावर गोठते आणि कशावर येतं, तर यांचे हे जे सुरुवात आहे फॅरेनहाइटची, तर ह्यानुसार आपल्याला हे उदाहरण आहे हे सोडवायचं आहे. समजा हे आपल्याला लक्षात राहील, जसं सेल्सिअस आपण हे मोजतो कशाकरिता, सर्वसाधारण वापराकरिता, म्हणून त्यांनी C डिग्री सेल्सिअस असं म्हटलं आहे. ठीक आहे. फॅरेनहाइट ह्यामध्ये तापमान मोजतो, हे सहसा स्टेट्स मध्ये म्हणजे अमेरिकेमध्ये जास्त वापरलं जातं फॅरेनहाइट, आणि त्यासाठी त्यांनी हे त्याचे पाण्याचे गोठते 32 डिग्री फॅरेनहाइट वर आणि उकडते 212. तर हे जे लिमिट्स दिले आहे हेच आपल्याला इथे वापरायची आहेत. म्हणून आपल्या पुस्तकामध्ये जे आता आपण जे उदाहरण सोडवत आहोत त्यावर हे तुम्हाला लक्षात येणार हे. मग आता इथे यांनी हा उत्तर काढलेला आहे आणि C वर त्यांनी ठेवलेली आहे 20 डिग्री सेल्सिअस आणि त्यांनी केल्विन हा उत्तर काढलेला आहे. तर यामध्ये त्यांनी सेल्सिअस व केल्विन हे आपल्याला काढायचं त्याने प्रश्न विचारला आहे. तर त्यासाठी त्यांनी फॅरेनहाइट दिला आहे, म्हणून आपण सेल्सिअस आणि केल्विन हे काढू शकतो, कारण आपल्याला त्यांचे एकक मापक माहिती आहे. ठीक आहे. परत त्यांनी हा एक उदाहरण दिलेला आहे, सोडवलेला उदाहरण दिलेला आहे आणि रिकाम्या जागा पण आहेत आपल्याला पुस्तकामध्ये दिलेल्या, त्यावर पण जाऊया. हा एक उदाहरण पाहूया आपण. कोणते तापमान सेल्सिअस व फॅरेनहाइट या दोन्ही एकांकात समान असेल. तर यांचा जो म्हणणं आहे कोणते तापमान, आणि सेल्सिअसचं तापमान माहिती आपण काय म्हटलं आहे, जे डिग्री सेल्सिअस आहे ह्याचं तापमान हे जे सर्वसाधारण पाणी डिग्री सेल्सिअस, पाणी कशावर गोठते 0 डिग्रीवर आणि सगळ्यात उकळते 100 डिग्री सेल्सिअसवर. पण फॅरेनहाइटचा जो पाणी गोठण्याचा जो आकडा दिला आहे 32 फॅरेनहाइट दिला आहे आणि उकळते 200 फॅरेनहाइट वर दिलेला आहे. तर असं कोणता एक पॉइंट आहे ज्यावर त्यांचे जे तापमान आहेत हे त्यांचे एक समान राहणार, असं या प्रश्नाचा अर्थ आहे. त्यासाठी
त्यांनी काय काय दिलेलं आहे म्हटलं आहे, सी सेल्सिअस असेल तर फेरेनहाइट तापमान एफ एवढेच असेल, म्हणजेच एफ इक्वल्स टू सी डिग्री. बघा त्यांनी असं म्हटलं आहे आणि त्यांनी परत हा फॉर्म्युला सूत्र इथे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात त्यांनी एफ च्या ठिकाणी सेल्सिअस ठेवला आहे, फॅरेनहाइटच्या ठिकाणी सेल्सिअस. आता तुम्ही सेल्सिअस ठिकाणी फॅरेनहाइट सुद्धा ठेवू शकता, पण आपल्याला एक आकडा काढायचा, तर कोणताही एक ठेवला तरी चालेल. तर त्यांनी इथे काय हा जो सी आहे दोन्ही बाजूला जे आहे त्यांनी सॉल्व्ह केलेला आहे आणि 9 ला कोणत्या या बाजूला घेऊन गेले आणि 5 ला इकडे मल्टिप्लिकेशन, आणि मग त्यांनी उत्तर काढलं आहे. त्यामध्ये 9c एवढं उजव्या बाजूला आलं म्हणजे सी दोन्ही बाजूचे, आणि याला इकडे घेऊन गेल्यानंतर काय येणार 4 आणि हे -160. याचा अर्थ काय आला आहे, सी याला परत इकडे घेऊन गेले डिवायडेड बाय, आणि हे उत्तर आलं -40 डिग्री. आता हे जी -40 डिग्री इक्वल्स टू, आपण जसं इथे म्हटलं फॅरेनहाइट आणि सेल्सिअस हे समान असेल तर काय किती डिग्री सेल्सिअस वर असेल, तर -40 डिग्री सेल्सिअस वर समान असेल, असं याचं म्हणणं आहे. ठीक आहे. मग परत इथे बघा जोड्या लावा त्याबद्दल पण म्हटलं आहे. तर निरोगी मानवी शरीराचे तापमान, तर यांनी यामध्ये निरोगी जे फेरेनहाइट आहेत, केल्विन आहेत, 0 आहे, ह्या सगळ्या या आकड्याकडे तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. ठीक आहे, या आकड्याकडे. आणि आता निरोगी तापमान मानवाचे शरीराचे तापमान म्हटलं तर किती असतं, 90 डिग्री असतं. आणि पाण्याचे उत्कलन बिंदू, तर पाण्याचे उत्कलन बिंदू आपण समजा डिग्री सेल्सिअस मध्ये म्हटलं तर 100 डिग्री असतं, पण इथे 100 डिग्री तर एकही दिसत नाही आहे. मग कशामध्ये म्हणत आहे, फेरेनहाइट आणि केल्विन. केल्विन मध्ये तर 296 नाही आहे, पण 212 फेरेनहाइट तो उत्कलन बिंदू पाण्याचे फेरेनहाइट मध्ये मोजलं जातं. मग कक्ष तापमान म्हणजे आपला जो रूमचं टेम्परेचर आहे, रूम टेम्परेचर सहसा आपला 23 डिग्री सेल्सिअस आपण नॉर्मल एका रूम टेम्परेचर, साधारण आपण जास्त गरमी नाही थंडी नाही आपण असं म्हणू शकतो, पण इथे असं कोणताही आकडा दिलेला नाही आहे. मग कशामध्ये राहिलेला आहे, 0 डिग्री सेल्सिअस राहिला आहे, आणि केल्विन 200. तर हा जो केल्विन आहे हे 296 डिग्री सेल्सिअस, 296 केल्विन हे कक्ष तापमान आपण त्याला म्हणतो. पाण्याचा गोठण बिंदू 0 डिग्री सेल्सिअस असतं. तर हे रिकाम्या जोड्या लावा हे आहेत, आणि हे खरं कोण बोलतंय, चूक काय आहे, बरोबर आहे, त्याबद्दल आहे. सगळ्यात अगोदर म्हटलं आहे पदार्थाचे तापमान जूल मध्ये मोजतात. उत्तर देणार, पदार्थाचे तापमान कशामध्ये मोजतात, तापमान म्हटलं आहे, तापमान, उष्णता नाही. उष्णता कशामध्ये मोजतात, जूल मध्ये, आणि तापमान कशामध्ये मोजतात, डिग्री सेल्सिअस मध्ये वगैरे, बरोबर. तर हे चुकीचं आहे. उष्णता जूल मध्ये मोजली जाते, तापमान नाही. तर उष्णता उष्ण वस्तूकडून थंड वस्तूकडे वाहते, बरोबर. उष्णता ही उष्ण वस्तूकडून थंड वस्तूकडे वाहतं. उष्णतेचे एकक हे जूल आहे, इथेच उत्तर दिलेलं आहे. उष्णतेचे एकक काय आहे, जूल आहे, आणि इथे तापमान म्हटलं आहे, हे चुकीचं आहे. उष्णतेचे एकक हे जूल आहे, हे बरोबर आहे. उष्णता दिल्याने वस्तू आकुंचन पावतात, महत्वाचं. उष्णता दिल्याने वस्तू आकुंचन पावतात. आकुंचन म्हणजे सिकुडतात. उष्णता दिल्याने वस्तू सिकुडत नाही. जसं आपण जो फुगा आहे त्याचं आपण उदाहरण बघितलं होतं. फुगा फुलून हवेत जातं. उष्णता जे त्याच्यामध्ये उष्णतेची हवा दिली तर हे वर जातात. नेहमी लक्ष ठेवायचं, उष्णता दिल्याने वस्तू फुलतात, आकुंचन पावत नाही. आकुंचन कशाने पावतात,
ज्यामध्ये खूप थंड असेल, थंडीच्या दिवसामध्ये बघा आपले पण हात जखडायला होतात. त्यावरून लक्ष ठेवायचं, उष्णता दिल्याने वस्तू प्रसरण पावतात. आकुंचन थंड दिल्याने पावतात. तर हे काय आहे, हे चुकीचं आहे. आणि हे जे स्नायू अणू स्वतंत्र असतात, मला वाटते समोर आहे, आपल्या समोरच्या धड्यामध्ये आहे. तर सध्या पुरता एवढं ठीक आहे. जी उदाहरणं आहेत ही ठीक आहेत सध्या पुरता. तर एवढं समजलं आहे का? ओके. आणि जे आपण जे डेल्टा टी वगैरे जे आपण त्याचे बघितलं ना, जो एक्सपेरिमेंट बघितला, जे नाही समजलं, फक्त लक्षात ठेवा तुमच्या डोक्यामागे की यामध्ये आपण फक्त वस्तूची जी उष्णताची जे आदान प्रदान आहे ते करण्यासाठी आपण तो फॉर्म्युला, तो सूत्र बघितला. आणि तुम्हाला हे आता जरी का प्रॉपरली नाही पकडत असेल किंवा नाही समजतही असेल, तरी फक्त लक्षात ठेवा की त्यामध्ये आदान प्रदान होत आहे आणि प्रत्येक वस्तूचा स्वतःचा उष्णता, स्पेसिफिक हीट, उष्णता मापन हे असतं. ठीक आहे. आजच्या क्लासमध्ये एवढं, आणि पुढच्या क्लासमध्ये पण आपण याबद्दल बोलू. फक्त हे थोडं समोरून जाईल, डिटेली नाही, पण थोडं थोडं हे आपल्याला आतापर्यंत वस्तूंबद्दल होतं, आता आपल्या अणूंबद्दल येणार. ठीक आहे. ठीक आहे.